गोमूत्र पिणाऱ्या अंधभक्तांनो, धुरंधरमधील खोटी नोटबंदी बघून देशभक्तीचा नशा जर तुमचा उतरला असेल तर गुजरातमधील बेकायदेशीर नोट छपाई पण बघून घ्या. गुजरातच्या सुरतमधील प्रदीप जकांदिया या योग धर्मगुरूला अहमदाबादच्या क्राईम ब्रँचनी 2.5 कोटी रुपयाच्या खोट्या नोटांसहित पकडले. हा देशद्रोही हरामखोर सत्यम योग धाम नावाचं आश्रम चालवतो आणि त्या आश्रमाच्या आतून हे काळे कारनामे करतो. विदेशातून त्यांनी नोट छापायचं मशीन आणलं आणि चायनावरून त्यांनी नोट छापण्याचा पेपर पण आणला. चुकीच्या पद्धतीने भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे या बाबा बुवांचा सुळसुळाट या देशात सुटलाय. माजलेत खूप. हीच ती गाडी. आयुष मंत्रालय तिच्यावर नाव आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिच्यावर नाव आहे. हिच्यातच चुकीच्या नकली नोटा 2.5 कोटी रुपये सापडले. चूक या हरामखोर बाबा बुवांची नाही, चूक आपल्या बहुजन लोकांचे आहेत की जे शिक्षण घेऊन सुद्धा अंधश्रद्धा कर्मकांडाला खतपाणी घालतात. सर्वात महत्त्वाचं, 2 गुजराती देश विकतात, 2 गुजराती देश विकत घेतात. किती गुजराती देशातला पैसा घेऊन विदेशात पळून गेलेत आणि या बाबासारखे हरामखोर लोक कशी चुकीची कामं करून देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्याचं काम करतात, देशाला लुटण्याचं काम करतात धर्माच्या नावाखाली. आणि आपण धर्माच्या नावाखाली भावनिक होऊन यांना देश लुटण्याला मोकळीक देतो. भारत देश महान. वंदे मातरम. जय हिंद.